तर नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे जी गाडी आली आहे ती किया करेन्स 2024चं मॉडेल आहे आणि ग्रॅव्हिटी मॉडेल आहे. याच्यामध्ये टॉप एंड मॉडेल मला वाटतं याच्यामध्ये ग्रॅव्हिटीमध्ये होतं. लिमिटेड एडिशन होतं तर ते बंद पण झालं आहे बहुतेक. तर तिला आपण CNG इन्स्टॉलेशन केलं आहे. तिच्यामध्ये आपण मिजोचा जो सिक्वेन्शियल 8 इंजेक्टरचा प्रॉपर ECM येतो तो आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केला आहे. सरांनी आता गाडी वगैरे चालवली आहे. आम्ही गाडी एक 15-20 किलोमीटर तर चालवली असेल. ती 15-20 किलोमीटर गाडी चालवली, त्याच्यानंतर जो परफॉर्मन्सचा आणि फिटिंग क्वालिटी कशी वाटली आपण सरांकडनं जाणून घेऊ. चला, तुमचं प्रोफेशन कुठून आलं मला ते पहिले. मी प्राध्यापक उल्हास झालटे. मी धाराशिव इथून आलेलो आहे. मागे माझ्याकडे ट्रिबर होती, आता किया कॅरेन्स घेतलेली आहे. ट्रिबरचा तो कसा एक्सपिरियन्स होता, म्हणजे दुसरीकडे केलं होतं म्हणजे काय? थोडंसं ट्रिबर मी बाहेर केली होती दुसरीकडे, लातूरकडे. तो मला प्रॉपर वाटला नाही, त्याच्यामुळेच मग मी म्हटलं आता आपण सर्च करूया युट्यूबवरती. आणि मग यांचं दिसलं मला, अतिशय छान त्यांचे व्हिडिओ वगैरे वाटले आणि मग यांच्याकडे कॉल वगैरे केल्यानंतर लक्षात आलं की प्रॉपर करतात व्यवस्थित. आणि आज ऍक्च्युली बघतोय तर छान झालेलं आहे, म्हणजे काम तर एकदम क्वालिटी बस झालेलं आहे. मला काही वाटलं नाही की पेट्रोलवर चालवतोय की गॅसवर चालवतोय. आणि नाही म्हणजे तुमचं ड्रायव्हरची फिटिंग बघितली असेल, तिच्यात नाही हिच्यात किती फरक आहे? म्हणजे खूप फरक आहे. ड्रायव्हरची फिटिंग ती सगळं इंजिन वगैरे हालायचं म्हणजे प्रॉपर झाल्यासारखं वाटतच नव्हतं ती मला फिटिंग. तरी मी 2-2.5 वर्ष ती चालवली होती आणि त्याचा एक्सपिरियन्स पाहूनच मग मी म्हणलं तिथं नको करायला. आणि जी फिटिंग बघताय तो कसं वाटलं म्हणजे फिटिंग? आता बघितलं तर वाटलंच नाही की मला इथं गॅसचं काहीतरी काम केलंय असं. अतिशय परफेक्ट काम झालेलं आहे आणि उत्तम अशा पद्धतीचं काम. आणि खरंच भाऊंचं बोलण्याची पद्धत असू देत, एक वागण्याची पद्धत असू देत, अतिशय सुंदर, अतिशय छान वाटलं मला यांच्याशी भेटून. बघूया अजून आता हा ऍव्हरेज वगैरे तर आता कळत झाला ना, पण आमचा जो म्हणजे करेन्स, त्याच्यानंतर आपली क्रेटा आणि सेल्टॉस यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो साधारण 23-24 ते 25च्या दरम्यान गाडी चालते म्हणजे CNG वर. तर त्या प्रकारे तो आपण बघूच, आपण त्याच्या पुढे काय भविष्यात काय करता आलं आपल्याला तसं सरांकडनं ते करू. आणि आता मी एकदा आता सरांचा फीडबॅक वगैरे झालाय, आपल्याला फिटिंग क्वालिटी बघायला मिळेल. फिटिंग क्वालिटी बघून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. तर आपण आता हा किया करेन्स आपण याच्यामध्ये बघतोय. हे सगळं आपलं इंजिन बे, जे गाडी आपण इंजिन बे बघून घेऊ. लॅपटॉपच्या बाहेर आमच्या ते निघतील आता. आणि हा सगळा नीट अँड क्लीन आपण जर बघितलं तर व्यवस्थित आपल्याला इंजिन बे बघायला मिळतं. तर आपण आता सुरुवात करायची म्हणलं तर आपण या ECM कडनं सुरुवात करू. ECM प्रॉपर त्याला ब्रॅकेट बनवून पाठीमागं फिट केलंय, म्हणजे हलत नाही, एकदम प्रॉपर. त्याच्यानंतर सगळी खाली जर आपण वायर बघितली या ठिकाणी तर त्याला आपण प्रॉपर इन्सुलेट केलंय सगळं नेहमीप्रमाणे. आपल्या बऱ्याच किया करेन्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, क्रेटा आहेत, सेल्टॉस आहे, तरी पण परत एकदा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा प्रकारे सगळं हे फिटिंग झालंय. म्हणजे युट्यूबवर आपण पहिल्यांदा सिनेमॅटिक इंजिनचा व्हिडिओ केलाय, म्हणजे CNG फिटिंग केल्यानंतर इंजिन सुंदर दिसतं हे लोकांना बऱ्याच वेळा माहितीच नाही, म्हणजे ते अस्ताव्यस्तच असतं बऱ्याच वेळा. तर तो एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो लोकांना बघायचा असेल तर बघू शकता. म्हणजे फिटिंग क्वालिटीचा सगळं प्रॉपर, म्हणजे सगळी वायरिंग जर बघितली आपण या ठिकाणावर ही जी आली आहे सगळी प्रॉपर इन्सुलेट केली आहे. आणि कंपनीच्या वायर ज्या आहेत त्या कंपनीच्या वायर आपल्या वायर बघायलाच म्हणजे ओळखूच येत नाही कुठं की वेगळ्या आहेत म्हणून. तर अशा प्रकारे सगळं फिटिंग झालंय प्रॉपर, म्हणजे एकदम नीट अँड क्लीन, सुंदर, व्यवस्थित जे आहे ते. अशा प्रकारे या सगळ्या वायर मॅप सेन्सर सरळ लागलाय प्रॉपर, सगळीकडे टाय क्लिप वगैरे केलंय. जी पायपिंग आहे ही पायपिंग आपण इथं बघू शकतो. पाठीमागे जाणारी पायपिंग सुद्धा एकदम व्यवस्थित टाय क्लिप करून खालच्या बाजूने नीट अँड क्लीन पद्धतीने व्यवस्थित सगळं झालंय. तर अशा प्रकारे, आणि मी एकदा तिचं स्विच वगैरे कुठं बसवलं दाखवतो. तर या ठिकाणी आपण स्विच बघू शकता हिचा, या ठिकाणी स्विच बसवलाय एकदम व्यवस्थित. पाठीमागे आपण 60 लिटरचा टँक याच्यामध्ये इन्स्टॉल केलाय. तर टँक आपण अशा प्रकारे टँक इन्स्टॉल केलाय व्यवस्थित. सीट वगैरे तिचं काही हे होत नाही. आणि या ठिकाणी आपण तिचं प्रॉपर डक्टिंग वगैरे झालेलं आहे. हा 60 लिटरचा टँक आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलाय, प्रॉपर फिटिंग झालंय. गाडी आपण आता डिलिव्हरी करतोय. धन्यवाद.